त्यांचं मनोगत इथं व्यक्त होतंय, पण त्याच्या आधीच आता या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सन्मान्य राजेशजी अग्रवाल सर यांचं आगमन इथं झालंय आणि या प्रसंगी आम्ही त्यांचं स्वागत करतोय. त्यांचंही स्वागत आणि आदरातिथ्य इथं होते. मी या प्रसंगी विनंती करते सन्मान्य सांस्कृतिक कार्य विभागाचे सन्मान्य सचिव डॉक्टर किरणजी कुलकर्णी सर यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान्य राजेशजी अग्रवाल साहेब यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान या सोहळ्याप्रसंगी इथं करावं. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री सन्मान्य नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये कार्यरत असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र मध्ये आपण त्यांचंही स्वागत या सोहळ्यासाठी इथे करूया. पुनश्च एकदा मी सन्मान्य अग्रवाल सरांचं इथे स्वागत करते आणि यानंतर महाराष्ट्राच्या अभिमानाचा हा झगमगता उत्सव ज्यांच्या संकल्पनेतून इथं साकारला गेला असे राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि महाराष्ट्र महाराजा आहे सन्मान्य नामदार ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांचे विचार या प्रसंगी आपण इथे ऐकणार आहोत आणि त्यांच्या या कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण नक्कीच इथे द्यावी. यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य देश आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाचा हा आनंदोत्सव, गणेशोत्सव, घराघरात येणारा बाप्पा आणि साऱ्यांना एकत्र आणणारा उत्सव. ढोल ताशांचा गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष मोरया या जयघोषात दुमदुमतो अवघा महाराष्ट्र. हा सण फक्त श्रद्धेचा नाही, तो आहे एकोप्याचा आणि हा केवळ ड्रोन शो नाही, हा आहे महाराष्ट्राच्या अभिमानाचा झगझगता उत्सव. ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची. ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ. वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती.
हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण. पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. हे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव. आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर. आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश. जय श्रीराम.